मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी डेडलाईन दिली होती। त्यांनी दिलेली डेडलाईन 13 जुलै रोजी संपली। परिणामी जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने मागील एका महिन्यात काय उपाययोजना केल्या असा प्रश्न आता निर्माण झालाय। 20 तारखेला आमरण उपोषण करणार आहे, पण मी यावेळेस तो खूप कठोर करणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय। 13 जुलैला मनोज जरांगे पाटलांच्या मराठा जनजागृती शांतता रॅलीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला। मागील महिन्यात मनोज जरांगे पाटलांनी 7 दिवसांचं उपोषण केलं होतं। त्यावेळी राज्य सरकारनं एका महिन्यात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी 13 जुलैची डेडलाईन दिली। मात्र या एका महिन्यात काहीही झालं नाही। त्यामुळे 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटीतून उपोषणाला सुरुवात करणार आहे। 20 तारखेला आमरण उपोषण करणार आहे, पण मी यावेळेस तो खूप कठोर करणार आहे। कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे, माझ्या समाजाची शक्तीच ती आहे। हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे हे 10-11 महिन्यापासून हे नाही पेलत कोणाला। म्हणून शेवटी समाजाची इच्छा नाही आहे मी उपोषण नाही करावं। राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गाअंतर्गत शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलंय। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरली आहे। तसंच कुणबी नोंद असलेल्या मराठा बांधवांना सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षणही लागू व्हावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच केली आहे। परिणामी मनोज जरांगे पाटील यांची मागणी स्पष्ट असताना राज्य सरकारनं मागील महिन्यात 1 महिन्याची मुदत मागितल्यानंतर नेमकी काय कार्यवाही केली असा प्रश्न निर्माण झालाय। या प्रश्नावर सरकारकडून काय उत्तर देण्यात आलंय ते पाहूया। मी मुळातच माननीय मनोज पाटलांना ज्यावेळी भेटून आलो तेव्हा त्यांना म्हणलं की बाबा किमान आम्हाला 2 महिन्याचा कालावधी हवाय, पण त्यांनी 1 महिना दिला। पण तरी सुद्धा तिकडून आल्यानंतर आम्ही शांत बसलेलो नाही, सरकार शांत बसलेलं नाही। रोजच्या रोज याच्यावरती काम सुरू आहे। अगदी अधिवेशन जरी चालू होतं, आमची प्रश्न उत्तर विधानसभेतले सभागृहाचं कामकाज जरी होतं, तरी सुद्धा त्यातनं वेळ काढून मी या विभागातील या विषयाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायचो। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली होती। याआधीही मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन करण्याच्या आधी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी मुदत आणि डेडलाईन दिली होती। याआधी नेमकं काय झालं होतं ते आता पाहूया। 1 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता। त्याचे राज्यभरात मोठे पडसाद उमटले होते। राज्य सरकारने याची दखल घेत वेळ मागून घेतली होती। त्यानुसार 14 सप्टेंबर 2023 रोजी जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत दिली होती। जरांगे पाटलांनी दिलेली डेडलाईन 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपली होती। मात्र यावेळीही ठोस असं काही घडलं नाही। त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी पुन्हा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर 2023 ची नवी डेडलाईन दिली। यावेळीही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईकडे कूच केली। 27 जानेवारी 2024 रोजी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी केला होता। मात्र कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्यांचा मुद्दा नसल्यानं यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण केलं। यावेळी राज्य सरकारनं 1 महिन्याची मुदत मागून घेतली होती। राज्य सरकारनं आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांकडून 3दा वेळ मागून घेतली। मनोज जरांगे पाटलांनीही सरकारला 3दा डेडलाईन दिली। मात्र मागण्या मान्य होत नसल्यानं मनोज जरांगे पाटील संतप्त झाले। राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही असा थेट सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला। तुम्ही द्या ना, हे लोक डोक्यात घेऊन नसतात। तुम्हाला द्यायचं नाही, द्यायचं त्याच्याकडे बोट दाखवता, हे आला नाही ते आला नाही, कशाला बोलायचं त्यांना? आम्ही हक्क घेणारच। छगन भुजबळच्या आरीचा तुम्ही त्याला कडाला घेऊन हिंडा, आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार आहेत, आधी सुट्टी नाही। राज्य सरकारनं अध्यादेश काढल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळला होता। मात्र आरक्षणातील सगळे सोयरे आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावर अजूनही मार्ग निघालेला नाही। त्यामुळे मुदत मागणं आणि डेडलाईन देणं असा पाठशिवणीचा राजकीय खेळ होताना दिसतोय। परिणामी मराठा आरक्षणावर तोडगा कसा निघेल यावर सर्व राजकीय पक्ष आणि समाज घटकांनी एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।